भारतात आज घडीला ना दररोज एवढ्या प्रचंड प्रमाणात सिमेंट तयार होते की की त्यातून एका दिवसात एक संपूर्ण नवं शहर उभं राहू शकेल. हो, अगदी सहज. आपण जेव्हा एखाद्या इमारतीकडे किंवा उड्डाणपुलाकडे पाहतो तेव्हा तिथे वरवर पाहता फक्त एक एक निस्तेज राखाडी रंगाची पावडर दिसते. म्हणजे यात काही आकर्षक किंवा चकचकीत नाही. खरंय, सिमेंटसारख्या गोष्टीला आपण खूप गृहीत धरतो. अगदी. पण जर या राखाडी पावडरीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर तिथे भारताच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आणि बळकट सांगाडा दडलेला आहे. ही फक्त बांधकामाची सामग्री नाहीये, हा एक अवाढव्य वेगाने वाढणारा उद्योग आहे जो देशाच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणार आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या साध्या वाटणाऱ्या पावडरी मागे ना जे गुंतागुंतीचे अर्थशास्त्र किंवा अद्ययावत तंत्रज्ञान सुरू आहे ते खऱ्या अर्थाने थक्क करणार आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या स्रोतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. ही चर्चा 2025च्या भारतीय सिमेंट उद्योगाच्या विस्तृत अहवालावर आधारित आहे, म्हणजे इंडियन सिमेंट इंडस्ट्री डिटेल्ड नोट 2025. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण याच्या मुळाशी जातो तेव्हा लक्षात येतं की हा उद्योग केवळ इमारती उभ्या करत नाहीये. हो, तो भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी कसा निर्णायक आहे हे उलगडून दाखवणं हाच आपल्या या माहितीच्या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या उद्योगाचा नेमका आकार किती मोठा आहे? बरं, याच्या आकाराची सुरुवात आपण जागतिक स्तरावरून करूया. आज घडीला संपूर्ण जगात चीननंतर भारत हा दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे. दुसरा सर्वात मोठा? बापरे. हो, ही काही सामान्य बाब नाहीये. आर्थिक वर्ष 2025च्या आकडेवारीनुसार भारताचे एकूण उत्पादन सुमारे 453 दशलक्ष टन इतके झाले आहे. 453 दशलक्ष टन. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 6.3% घसघशीत वाढ झालीये. हा केवळ एका वर्षाचा आकडा आहे. हा आकडा डोळ्यांसमोर उभा करणंही कठीण आहे. म्हणजे हे एखाद्या प्रचंड मोठ्या कुटुंबासाठी रोज पोळ्या लाटण्यासारखं आहे. पण औद्योगिक स्तरावरचं. हो, जिथे फक्त साहित्य मिसळून चालत नाही तर त्या कुटुंबाची भूक इतक्या वेगाने वाढत असते की तुम्हाला नवनवीन चुली मांडून सातत्याने ती मागणी पूर्ण करावी लागते. आणि इथे कुटुंबाची भूक म्हणजेच देशाची पायाभूत सुविधांची गरज. ती अत्यंत वेगाने वाढतीये. अहवालातील अंदाजांवर नजर टाकली ना तर हा उद्योग 7 ते 8% कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने म्हणजे CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. अच्छा, म्हणजे चक्रवाढ वेगाने. हो, या चक्रवाढ वेगामुळे 2027 पर्यंत 450 दशलक्ष टनांचा आकडा सहज पार होईल आणि 2030 पर्यंत तब्बल 850 दशलक्ष टन उत्पादन क्षमतेचं उद्दिष्ट आहे. बापरे, 850. आणि जर 2050चा विचार केला तर हाच आकडा 1350 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आलाय. म्हणजे पुढच्या 25 वर्षात उत्पादन क्षमता जवळपास तिप्पट होणार आहे. पण जेव्हा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि देशाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच असा विचार येतो की हे सगळं सरकार करत असेल. म्हणजे रस्ते, पूल सरकार बनवतं, मग सिमेंटही सरकारच बनवत असेल का? इथेच या उद्योगाचे एक वेगळे पैलू समोर येते. भारताचा सिमेंट उद्योग हा पूर्णपणे वेगळ्याच अर्थशास्त्रावर चालतो. या उद्योगातील तब्बल 98% क्षमता ही केवळ खासगी कंपन्यांच्या हातात आहे. थांबा, 98%? हो, सरकारी सहभाग यात जवळपास नगण्य आहे. म्हणजे हा पूर्णपणे खासगी क्षेत्राच्या वर्चस्वाचा खेळ आहे. पण मी अहवालात वाचलं की या 98%मध्येही हजारो कंपन्या समान पातळीवर स्पर्धा करत नाहीयेत. तिथे काही मोजक्याच लोकांची मक्तेदारी आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्याला या उद्योगाची खरी रणनीती समजते. केवळ टॉप 20 नाही तर त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त टॉप 5 कंपन्या. अच्छा. हो, ज्यामध्ये अल्ट्राटेक, अंबुजा, ACC, श्री आणि दालमिया यांचा समावेश आहे. या केवळ 5 कंपन्या मिळून देशाच्या एकूण सिमेंट क्षमतेच्या तब्बल 48% भागावर नियंत्रण ठेवतात. अर्धा बाजार फक्त ह्या 5 कंपन्यांच्या हातात आहे. पण असं का? छोट्या कंपन्यांना ह्या बाजारात टिकून राहणं का शक्य होत नाहीये? यामागे ना इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि प्रचंड भांडवली खर्च हे मुख्य कारण आहे. सिमेंटचा कारखाना उभा करण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतात. मोठ्या कंपन्यांकडे हे भांडवल असतं. जेव्हा ते मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात तेव्हा त्यांना प्रतिटन येणारा खर्च छोट्या कंपन्यांच्या तुलनेत खूप कमी असतो. म्हणजे त्यांचा उत्पादन खर्च वाचतो. अगदी.
आणि या व्यतिरिक्त मोठ्या कंपन्यांचे देशभरात जाळे असते, त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्चही वाचतो. छोट्या कंपन्यांना या किमतीच्या युद्धात तग धरणं शक्य होत नाही. आणि मग मोठ्या कंपन्या त्यांना विकत घेत असतील? नक्कीच. या महाकाय कंपन्या छोट्या प्रादेशिक सिमेंट कंपन्यांना आक्रमकपणे विकत घेतात आणि आपला विस्तार करतात. हे एक प्रकारे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचं व्यावसायिक रूप आहे. हे वर्चस्व समजून घेतल्यानंतर साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. एवढ्या प्रचंड प्रमाणात सिमेंट बनवायचं तर त्यासाठी लागणारा कच्चा माल आकाशातून तर पडणार नाही. मग या कंपन्या आपले कारखाने उभे कुठे करतात? कारण तुम्ही मुंबईत किंवा दिल्लीत सिमेंटचा कारखाना सहज उभा करू शकत नाही. नाही, अजिबात नाही. आणि इथेच आपल्याला या उद्योगाचे भौगोलिक गणित समजून घ्यावे लागते. सिमेंट निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल कोणता असेल तर तो आहे चुनखडी, म्हणजे लाईमस्टोन. लाईमस्टोन. आता इथे एक आर्थिक यंत्रणा समजून घेणं आवश्यक आहे. चुनखडी हे वजनाला अतिशय जड आणि अत्यंत कमी मूल्य असणारे म्हणजे लो व्हॅल्यू खनिज आहे. बरं. जर तुम्ही चुनखडी खाणीतून काढून शेकडो किलोमीटर दूर वाहून नेली तर त्या वाहतुकीचा खर्च इतका प्रचंड वाढेल की तयार झालेले सिमेंट कोणालाच परवडणार नाही. हो, ते लॉजिकल आहे. म्हणूनच या उद्योगात एक जागतिक नियम आहे. तुम्ही कच्चा माल कारखान्यापर्यंत नेत नाहीत तर तुम्ही कारखानाच कच्च्या मालाजवळ उभा करता. अच्छा, म्हणजे जिथे निसर्गाने चुनखडी दिली आहे तिथेच या उद्योगाचा पाया रचला गेला आहे. आणि म्हणूनच अहवालानुसार दक्षिण भारत या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे ना? होय, अगदी बरोबर. दक्षिण भारतात सर्वाधिक म्हणजे 221 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी क्षमता आहे. त्याखालोखाल पूर्व भारतात 135 दशलक्ष टन, उत्तर भारतात 127, मध्य भारतात 91 आणि पश्चिम भारतात 89 दशलक्ष टन अशी विभागणी आहे. दक्षिण भारतात चुनखडीचे साठे मुबलक आहेतच, पण तिथे आणखी एक मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे बंदरांची उत्कृष्ट सुविधा. पोर्ट्स. हो. सिमेंट किंवा क्लिंकर जहाजांमार्फत इतर राज्यांत पाठवणे किंवा थेट परदेशात निर्यात करणे दक्षिण भारतातून अत्यंत सोयीचे आणि स्वस्त पडते. आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. या सगळ्या भौगोलिक गणितातून तयार होणारे एवढे महाकाय सिमेंट वापरते तरी कोण? हा चांगला प्रश्न आहे. मला नेहमी वाटायचं की सिमेंटचा सर्वात मोठा वापर हा महाकाय उड्डाणपूल, एक्सप्रेसवे किंवा शहरांमधील काचेच्या गगनचुंबी व्यावसायिक इमारतींमध्ये होत असेल. पण जेव्हा मी अहवालातील आकडेवारी पाहिली ती पूर्णपणे अनपेक्षित होती. हो ना? भारतातील एकूण सिमेंट वापरापैकी तब्बल 65% वापर हा गृहनिर्माण म्हणजे हाऊसिंग क्षेत्रात होतो. हा आकडा अनेकांना धक्कादायक वाटू शकतो, पण हेच भारताच्या अर्थव्यवस्थेचे खरे वास्तव आहे. 65% सिमेंट फक्त सामान्य लोकांची घरे आणि अपार्टमेंट्स बांधण्यासाठी वापरले जात आहे. म्हणजे अर्ध्याहून अधिक सिमेंट फक्त घरांसाठी. आणि यामागची गती भविष्यात आणखीच वाढणार आहे. भारताची रिअल इस्टेट बाजारपेठ 2047 पर्यंत $5.17 ट्रिलियन इतकी मोठी होण्याचा अंदाज आहे. 5.17 ट्रिलियन? यात केवळ महानगरांमधील टोलेजंग इमारती नाहीत, तर निमशहरी भागातील गृहनिर्माण, ग्रामीण घरांमधील वाढ आणि सरकारच्या परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प यांचा मोठा वाटा आहे. म्हणजे जसा लोकांचा आर्थिक स्तर उंचावतोय तशी पक्क्या घराची मागणी वाढतीये. अगदी. हा केवळ एक आकडा नाही, तर तो एका बदलत्या समाजाचा आणि वाढत्या मध्यम वर्गाचा आरसा आहे. पण याचा अर्थ पायाभूत सुविधांचा वेग कमी आहे असा अजिबात होत नाहीये. 65% घरांसाठी असलं तरी उर्वरित वाटही काही लहान नाही. मी वाचलं की 2025-26च्या बजेटमध्ये सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तब्बल 11.2 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हो, आणि त्यात पंतप्रधान आवास योजनेसाठी 80,671 कोटी रुपये दिले आहेत. नक्कीच. पायाभूत सुविधांचा वेग किती आवाढव्य आहे हे एका विशिष्ट उदाहरणावरून स्पष्ट होते. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या जोरात सुरू आहे. हे जाणून घेणं खरोखरच थक्क करणार आहे की केवळ या एका प्रकल्पासाठी दररोज सुमारे 20,000 घनमीटर सिमेंट वापरले जाते. बापरे, दररोज 20,000? एकाच प्रकल्पाची ही भूक आहे. यासोबतच देशभरात नवीन फॅक्टरीज, लॉजिस्टिक पार्क्स आणि औद्योगिक कॉरिडॉर्स उभे राहत आहेत. एका बाजूला बुलेट ट्रेनसारखे महाकाय प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी सामान्य घरे. पण इथेच माझ्या मनात एक मोठा विरोधाभास उभा राहतो. कोणता? घरांसाठी आणि विकासासाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात सिमेंट बनवणे म्हणजे पर्यावरणासाठी खूप मोठा धोका निर्माण करणे. सिमेंट निर्मिती ही जगातील सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या प्रक्रियांपैकी एक मानली जाते ना? हो, यात शंका नाही.
मग आजच्या या युगात जिथे प्रत्येकजण ग्रीन आणि पर्यावरणपूरक होण्यावर भर देत आहे, तिथे हा अत्यंत प्रदूषणकारी उद्योग कसा काय टिकून आहे? हा आजच्या काळातील सर्वात ज्वलंत मुद्दा आहे. सिमेंट निर्मिती प्रक्रियेत चुनखडीला अत्यंत उच्च तापमानावर भाजले जाते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पण उद्योगाला हे माहीत आहे की जर त्यांनी स्वतःला बदलले नाहीत तर कडक पर्यावरणीय नियम त्यांना संपून टाकतील. म्हणूनच त्यांनी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यातलं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम किंवा WHRS. हे कसं काम करतं? सिमेंटच्या भट्टीतून जी प्रचंड उष्णता आणि गरम हवा बाहेर पडून वाया जाते ना, त्या उष्णतेला एका सिस्टीमद्वारे अडवून त्यातून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर टर्बाईन फिरवून वीज निर्माण केली जाते. अच्छा, ही खरोखरच एक हुशार कल्पना आहे. वाया जाणाऱ्या उष्णतेतूनच कारखान्यासाठी वीज मिळवणे. पण अहवालात पर्यायी इंधनांचा म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्युल्सचा जो उल्लेख आहे तो मला अधिक रंजक वाटलं. हो, ते खूप महत्वाचं आहे. सिमेंटच्या भट्टीत आता केवळ महागडा कोळसा वापरला जात नाही, तर त्याऐवजी जुन्या टायरचे तुकडे, भाताचा कोंडा, बायोमास आणि इतर औद्योगिक कचरा जाळला जात आहे. हे वाचल्यावर मला हे एखाद्या काय म्हणतात त्याला शहराला ऊर्जा देणाऱ्या महाकाय कचराकुंडीसारखं वाटू लागलं. हो, इंडस्ट्रियल कंपोस्ट बिन. अगदी, जिथे सगळा टाकाऊ माल टाकला जातो आणि त्यातून एक अत्यंत उपयुक्त गोष्ट बाहेर पडते. आणि या कचराकुंडीचा फायदा दुहेरी आहे. इथे एक शास्त्रीय यंत्रणा समजून घेणं महत्वाचं आहे. सिमेंटच्या भट्ट्यांमध्ये तापमान सुमारे 1450 अंश सेल्सिअस म्हणजे 1450 डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड असतं. बापरे, खूपच जास्त आहे. साधारणपणे आपण जेव्हा उघड्यावर टायर जाळतो तेव्हा त्यातून विषारी काळा धूर आणि रसायने हवेत पसरतात. पण 1450 अंशांच्या या महाकाय भट्टीत जेव्हा टायर किंवा इतर कचरा टाकला जातो तेव्हा तो नुसता जळत नाही, तर तो अक्षरशः भस्मसात होतो. म्हणजे तो इन्सिनरेट होतो. अगदी. या प्रचंड तापमानामुळे त्यातील सर्व विषारी घटक नष्ट होतात आणि काळा धूर न सोडता तो कचरा सुरक्षितपणे ऊर्जेत रूपांतरित होतो. म्हणजे एकाच वेळी कचऱ्याची विल्हेवाट आणि कोळशाची बचत. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे सगळं फक्त पर्यावरणाबद्दलच्या प्रेमापोटी किंवा जगाला ग्रीन दिसण्यासाठी केलं जात नाहीये. मग यामध्ये अत्यंत ठोस, व्यावसायिक आणि नफ्याचं गणित आहे. सिमेंट उद्योगाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो आहे ऊर्जेचा वाढता खर्च. अच्छा. कोळसा आणि डिझेलचे दर सतत बदलत असतात. त्यामुळे ही ग्रीन टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने कोळशावरील अवलंबित्व कमी करून स्वतःचे पैसे वाचवण्याची एक अत्यंत प्रभावी रणनीती आहे. हे खरंच आहे. जेव्हा आपण नफ्याबद्दल बोलतो तेव्हा अहवालातील आकडे स्पष्ट करतात की हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरत आहे. अल्ट्राटेक सिमेंटसारखी कंपनी आज या माध्यमातून दरवर्षी 650 दशलक्षहून अधिक युनिट्स अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल पॉवर तयार करते. हो, आणि या बचतीचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर दिसून येतो. नफ्याचं गणित समजण्यासाठी आपण ऑपरेटिंग नफा किंवा OBITDA कडे पाहूया. बर. सोप्या भाषेत सांगायचे तर कर, व्याज आणि घसारा यांची वजावट करण्यापूर्वी एका टन सिमेंट मागे प्रत्यक्ष हातात उरणारा रोख नफा. आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा नफा सुमारे 806 रुपये प्रति टन इतका होता. आणि खर्चात होणाऱ्या या बचतीमुळे तोच नफा आर्थिक वर्ष 2026 मध्ये 900 ते 950 रुपये प्रति टनापर्यंत जाण्याची शक्यता अहवालात वर्तवली आहे. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण सहसा असा विचार करतो की पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरणे म्हणजे व्यवसायासाठी जास्तीचा खर्च आहे. पण इथे तीच गोष्ट व्यवसायाचा प्रतिटन नफा वाढवत आहे. नक्कीच. ऊर्जा आणि वाहतूक खर्चातील थोडीशी बचतही करोडो रुपयांचा नफा मिळवून देते. आणि म्हणूनच प्रत्येक मोठी सिमेंट कंपनी हे तंत्रज्ञान स्वीकारत आहे. ठीक आहे. जर या कंपन्या एवढा नफा कमवत आहेत, खर्चात बचत करत आहेत आणि सतत विस्तार करत आहेत, तर हा सगळा पैसा नेमका कुठे गुंतवला जात आहे? अर्थशास्त्रात नेहमी फॉलो द मनी असं म्हणतात. हा पैसा कोणत्या दिशेने जातोय? हा पैसा थेट त्यांच्या भविष्यातील अवाढव्य विस्तारासाठी वापरला जात आहे. कंपन्या आपल्या क्षमतेत प्रचंड वाढ करत आहेत. आकडेवारी पाहिली तर आर्थिक वर्ष 2026 ते 2028 या अवघ्या 2-3 वर्षांच्या काळात भारतीय सिमेंट उद्योग तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 1.2 लाख कोटी हा आकडा डोके चक्रावून टाकणार आहे.
एका उद्योगात एवढ्या कमी वेळेत एवढी मोठी रक्कम. आणि या प्रचंड गुंतवणुकीतून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेत 150 ते 160 दशलक्ष टन अतिरिक्त क्षमता जोडली जाणार आहे. बापरे. हे विस्तार केवळ एका कंपनीपुरते मर्यादित नाहीत. देशातील सर्वात मोठी कंपनी अल्ट्राटेकने 200 दशलक्ष टनांचं लक्ष ठेवले असून त्यासाठी ते 32,400 कोटी रुपयांचा विस्तार करत आहेत. अंबुजा सिमेंटने 140 दशलक्ष टनांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. श्री सिमेंट 80, दालमिया 75 आणि JSW 60 दशलक्ष टनांपर्यंत आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येकाला बाजारातील जास्तीत जास्त वाटा हवा आहे. मी अहवालात हे देखील वाचलं की आपण हे तयार होणारं सिमेंट फक्त देशातच वापरत नाहीये, तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवत आहोत. होय, भारत हा सिमेंटचा निव्वळ निर्यातदार आहे. अगदी. आर्थिक वर्ष 2025 मध्ये आपण सुमारे $685 दशलक्ष मूल्याचे सिमेंट निर्यात केले आहे श्रीलंका, नेपाळ, UAE यांसारख्या देशांना. आणि या निर्यातीच्या तुलनेत आपली आयात फक्त $181 दशलक्ष इतकेच आहे. ही निर्यात क्षमता आणि देशांतर्गत मागणी दोन्ही मिळून या गुंतवणुकीला बळ देत आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय? इथे माझ्या मनात एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिलं की या सर्व महाकाय कंपन्या एकाच वेळी हजारो कोटी रुपये गुंतवून उत्पादन क्षमता वाढवत आहेत. हो. पण समजा उद्या अचानक जागतिक किंवा देशांतर्गत आर्थिक मंदी आली, रिअल एस्टेट मार्केट कोसळलं, तर काय होईल? एवढं उत्पादन केल्यावर जर मागणीच नसेल तर गरजेपेक्षा जास्त सिमेंट निर्माण होण्याचा म्हणजे ओव्हर सप्लायचा धोका निर्माण होणार नाही का? हां, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत वास्तववादी प्रश्न आहे. उद्योगातील तज्ज्ञांना या धोक्याची नक्कीच पूर्ण कल्पना आहे. ऊर्जेच्या खर्चात होणारी अचानक वाढ, वाहतूक खर्चाचे चढउतार, पर्यावरणीय नियम आणि आर्थिक मंदी हे या उद्योगासमोरील कायमस्वरूपी धोके आहेत. जर ओव्हर सप्लाय झाला तर कंपन्यांना किमती कमी कराव्या लागतील, ज्यामुळे नफ्याला फटका बसेल. मग तरीही एवढी आक्रमक गुंतवणूक करण्याची रिस्क ते का घेत आहेत? त्यांना हा धोका पत्करण्याचा एवढा आत्मविश्वास नेमका कुठून मिळतोय? कारण या कंपन्या आजच्या किंवा उद्याच्या परिस्थितीवर व्यवसाय चालवत नाहीयेत. त्यांचा दृष्टिकोन पुढच्या 20-25 वर्षांच्या वाढीचा आहे. एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की शहरीकरणाचा जो प्रचंड वेग सध्या भारतात आहे तो जगात इतरत्र कुठेही नाही. ते खरंय. आपली लोकसंख्या आता खेड्यांकडून महानगरांकडे वळत आहे. स्मार्ट सिटीसारखे अवाढव्य कल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळे, महामार्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मध्यम वर्गाची पक्क्या घरांची कधी न संपणारी मागणी. मागणी तर आहेच. जोपर्यंत देशाची लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था वाढत आहे तोपर्यंत बांधकामाची गरज थांबणार नाही. हाच तो विश्वास आहे ज्यामुळे थोड्या काळासाठी मंदी आली तरी दीर्घकाळात हे सिमेंट लागणारच आहे या खात्रीवर ते विस्तार करत आहेत. या सविस्तर विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपण ज्या राखाडी पावडरीकडे केवळ एक बांधकाम साहित्य म्हणून पाहतो तो प्रत्यक्षात आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा आणि पायाभूत प्रगतीचा थेट आरसा आहे. अगदी बरोबर. जेव्हा या उद्योगाचे आकडे वर जातात तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की देशात नवीन घरे आणि रस्ते बनत आहेत. या उद्योगाचे अर्थशास्त्र आणि नफ्याचं गणित खरोखरच एका अवाढव्य ताकदीची ओळख करून देणार आहे. हो, त्यात होणारी लाखो कोटींची गुंतवणूक आणि बदलणारं तंत्रज्ञान हे भारताच्या भविष्यातील औद्योगिक स्वरूपाची स्पष्ट नांदी आहे. पण या सर्व सखोल चर्चेच्या शेवटी एक असा विचार मनात येतो जो थोडा अस्वस्थ करणारा आहे. अच्छा, कोणता? आपण पाहिले की सिमेंटचे कारखाने प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्व भारतात केंद्रित आहेत, कारण तिथे चुनखडीच्या खाणी निसर्गाने मुबलक प्रमाणात दिल्या आहेत. हो, तिथेच साठ्याला आहेत. तिथून देशभर सिमेंटचा पुरवठा केला जातोय आणि बांधकामाचा वेग प्रचंड वाढलाय. पण विचार करा, जर भारताचे शहरीकरण याच अफाट वेगाने सुरू राहिले आणि येत्या काही दशकांमध्ये या विशिष्ट भागांमधील चुनखडीचे नैसर्गिक साठे संपू लागले तर काय होईल? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. या अवाढव्य उद्योगाला सिमेंट बनवण्याची मूळ रासायनिक पद्धतीच मुळापासून बदलून काढावी लागेल का? की नवीन कच्च्या मालाच्या शोधात भारताच्या औद्योगिक विकासाचा संपूर्ण भूगोलच बदलावा लागेल? हा एक असा प्रश्न आहे जो कदाचित भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा पूर्णपणे बदलून टाकू शकतो. हा खरोखरच एका नवीन आणि गुंतागुंतीच्या आव्हानाला सुरुवात करणारा विचार आहे. नक्कीच. याच एका महत्त्वाचे आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या राखाडी पावडरीमागील हे विश्व समजून घेणं हा एक अद्भुत अनुभव होता.
पुढच्या वेळी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीचा प्रवासात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.